जो सरकारचा खरा चेहरा समोर आणेल त्यांचा आवाज दाबला जाईल। आज महाराष्ट्रात नेमकं हेच घडतंय का? वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजातदादा आंबेडकर यांची स्पष्ट भूमिका। काय प्रकरण आहे नेमकं जाणून घेऊया। आपण जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। चला व्हिडिओ बघूया। महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमीच्या माध्यमातून युवकांना दिशा देणारे शिक्षक प्राध्यापक विठ्ठल कांगणे सर यांचं इंस्टाग्राम अकाउंट अचानक बंद करण्यात आलं आहे। कोणती पूर्वसूचना नाही, कोणती स्पष्ट कारण नाही। सर फक्त काय करत होते? विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडत होते, सरकारच्या चुकीच्या धोरणावर बोट ठेवत होते आणि समाजासमोर सत्य परिस्थिती मांडत होते। असं काय होतंय? सरकारवर टीका केली की आवाज बंद होतोय, सुधारणा सुचवल्यावर अकाउंट बंद होते। याआधी कॉमेडियन पुलकिन मनी यांची रील हटवण्यात आली होती। म्हणजे आता सोशल मीडियावरही अभिव्यक्ती स्वातंत्र्य राहिलेलं नाही का? भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात सरांनी सरकारची पोलखोल करणारा व्हिडिओ बनवला आणि त्यानंतर त्यांचं इंस्टाग्राम अकाउंट बंद झालं। हा फक्त योगायोग आहे का? महाराष्ट्र सरकारने आपलं अपयश लपवण्यासाठी आवाज दाबण्याचा मार्ग निवडला असेल तर हा लोकशाहीवरील थेट हल्ला आहे। खरात प्रकरणात अडकलेल्या मोठ्या लोकांवर कारवाई करा, पण आवाज दाबू नका। आम्ही प्राध्यापक विठ्ठल कांगणे सरांसोबत ठाम उभे आहोत। एक अकाउंट बंद होऊ शकतं, पण लाखो विद्यार्थ्यांचा आवाज बंद होऊ शकत नाही। ही लढाई आता अधिक ताकदीने लढली जाईल। आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आपला आवाज उठवा आणि विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी एकत्र या। वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजातदादा आंबेडकर हे थेट भिडले। याबद्दल आपलं मत काय? कमेंट बॉक्समध्ये नोंदवा। धन्यवाद।